छोट्या आवळ्यांपासून रसरशीत अगदी बघितल्या खाऊ वाटेल असा आपण मोर आवळा किंवा मुरंबा बनवूया. तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी मोर आवळ्याची रेसिपी दाखवलेली आहे. तुम्ही आज बनवा आणि वर्षभर खा अशी ही रेसिपी आहे. अजिबात बुरशी लागत नाही, अजिबात निचव नाही, अजिबात तुरट नाही, मस्त अशा चवीची. आणि असं नाही की खूप गोड केलेली आहे किंवा खूप आंबट आहे. तर चला, सोप्या पद्धतीने इथे मी ही रेसिपी दाखवत आहे जेणेकरून ती उपवासाला सुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे छोट्या आवळ्याचे आहे, बघा कसे मस्त रसरशीत झालेले आहेत, जसे काही छोटे छोटे गुलाबजामुन. चला तर लगेच वेळ न घालवता सुरुवात करूया. तर हे अर्धा किलो छोटे आवळे आणलेले आहे. याला तुमच्याकडे काय म्हणता, म्हणजे आवळ्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नाव आहे, तर ते नक्की मला सांगा. हे मी विकत आणलेले आहे अर्धा किलो. ते स्वच्छ धुवून घेतले आणि अशा पद्धतीने उकडायला ठेवले. किती? अगदी मध्यम गॅसवर 3 ते 4 मिनिट फक्त, बरं का. अशा पद्धतीने वाफवून घ्या. एका चाळणीमध्ये ठेवले मी ते आणि खाली वाटी आणि पाणी ठेवून अशा पद्धतीने वाफवून घेतले. हे बघा, दाबले की लगेच कळतं की थोडेसे असे छान उकडले गेलेले आहे. ते चाळणीत निथरट ठेवून त्यातलं पाणी काढून परत एकदा कढईमध्ये टाकायचे, काही न टाकता. आणि मस्तपैकी असे, हे बघा, आवळ्याला कसं एक प्रकारचा टिपका पडला आहे, अशा पद्धतीने थोडेसे असे भाजून घ्यायचे आणि तेवढाच गूळ आपल्याला त्यामध्ये घालायचा. इथे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता बरं का मोर आवळ्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने आता व्यवस्थित पकडीने धरून ते सतत हलवत राहा आणि मध्यम गॅसवर, तेही जाळू नका. इथे मी थोडंसं अर्धा चमच्याला थोडं वर खडा मीठ टाकलेलं आहे, हे गुलाबी कलरचं, तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता इथे पाणी अजिबात घालायचं नाही. गुळाचा पाक होसतोर त्यामध्ये तुम्हाला काय मसाले घालायचे ते मसाले घाला आणि एक तारी पाक होसतोर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. मला जवळजवळ मध्यम गॅसवर 15 ते 20 मिनिट लागले इतक्या गुळाला आणि आवळ्याला एकत्र व्यवस्थित मोर आवळा होण्यासाठी किंवा मुरंबा होण्यासाठी. हे बघा, आता मी जसजसं शिजवत चालले आहे ना, तसतसं त्याचं खूप पाणी होत चाललेलं आहे. पाणी होईल आणि नंतरून ते मस्त उकळायला लागलं की घट्ट होईल. आता इथे मी थोडीशी वेलची आणि सुंठ पावडर टाकलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तुम्हाला दुसरं काही इतर टाकायचं असेल, दालचिनीचे छोटे छोटे 2-3 तुकडेही टाकणार आहेत, जेणेकरून त्याची टेस्ट ही छान येईल आणि कलरही छान येईल. तर मैत्रिणींनो, आवळ्याची रेसिपी बनवण्याचं कारण असं की थंडीचे दिवस आहे. माझी फार केस गळती झाली, त्वचाही थोडी खराब झाली. मग मला माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी सांगितलं की तुम्ही मोर आवळा रोज जेवणाच्या अगोदर किंवा उपाशी पोटी खात जा. पचनालाही चांगलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पित्त कमी करतो, कफ कमी करतो, वात कमी करतो, त्वचा सुंदर अशी होते, केस लांब सडक मुलायम होतात आणि अजून बरेच काही. पचन तर छान होतंच, पण डायबिटीजही कंट्रोल होतो. हे बघा, ह्या आधी मी मोठ्या आवळ्याची रेसिपी दाखवलेली होती, पूर्ण बरणी भरलेली होती, याला दे त्याला दे आणि स्वतः खा करता करता अगदी आठवड्यात 15 दिवसात संपून गेली. तर ती रेसिपी बघितली का तुम्ही? नक्की बघा, मस्त अशी रेसिपी झाली होती ती पण. हे बघा, त्याचा पाक कसा घट्टसर झालेला आहे आणि बुरशी दिसते का तुम्हाला? अजिबात नाही. तेव्हा नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही सोप्या पद्धतीची मोर आवळ्याची रेसिपी बघा. रेसिपी आवडली तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा. तर रोज छोट्या छोट्या अशा छान छान रेसिपी असतात, त्याही बघत जा. बघा, पाक कसा मस्त आता घट्ट व्हायला लागलेला आहे. गॅस बंद करणार आहे, रात्रभर तसाच झाकून ठेवणार आहे आणि मी सकाळचं तुम्हाला लगेच दाखवते. मस्त असा कलर आलेला आहे आणि वासही छान सुटलेला आहे. आता मी भरपूर करून ठेवणार आहे, थंडीचे दिवस आहे आणि आवळे बाजारामध्ये भरपूर आलेले आहे. हे बघा, रात्रभर तसाच ठेवला. पाक कसा छान झालेला आहे, अगदी एकतारी झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आवळ्यांना अगदी असं छान लागलेलं आहे. असं नाही की पाणी वेगळं आणि आवळा वेगळा. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही ही मोर आवळ्याची किंवा मुरंब्याची रेसिपी बघून घ्या. आता ह्या रेसिपीला तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला सांगा. बघा कसा मस्त पाक आतपर्यंत गेलेला आहे. तर पचनक्षमता वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्नायू सांधेदुखी कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो बरं का. बद्धकोष्ठता कमी होते, दृष्टी वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. तर असं समजा की केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आवळ्याचा उपयोग आहे. भरपूर सी व्हिटॅमिन असल्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिकारशक्ती वाढते. तेव्हा नक्की ही आवळ्याची रेसिपी बघा,
बनवून बघा, खा आणि कशी झाली तेही सांगा. ह्या आधी मोठ्या आवळ्याची मी रेसिपी दाखवलेली होती, तीही बघा. त्याही आधी मी आवळा कँडीची रेसिपी दाखवलेली होती, तीही बघा. नक्की आवडेल तुम्हाला आणि अक्षरशः सांगते की अगदी घरातील साहित्यात होणाऱ्या रेसिपी मी दाखवत असते. तर त्या बघत जा, बनवून बघा, खा. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. मी पुन्हा येईल नवीन आणि अशा छान छान रेसिपी घेऊन. बाय.